नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी मराठी विषयाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर प्रकरण 20 आहे शब्दकोश स्थूल वाचन। या पाठाविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे। शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह, ज्याला आपण डिक्शनरी म्हणतो, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो। मग हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात। संदर्भानुसार आपण त्याचे काय करतो, अर्थ लावतो व त्याचा उपयोग करायला शिकतो। प्रत्येक वेळी त्या शब्दाचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असे नाही। भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहित करून घेणं अत्यंत आवश्यक असतं। त्यासाठी शब्दकोश हे काय आहे, एक महत्त्वाचं साधन आहे। यावर्षी आपण शब्दकोशांची ओळख करून घेणार आहोत। नवीन शब्दाचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो। हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन आपण या पाठातून घेऊया। मग नवीन शब्दाचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिका, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दाच्या अर्थाची मजा घेता यावी, या दृष्टीने आपण याचा महत्त्वपूर्ण अभ्यास करणार आहोत। तर इथे दोन मैत्रिणी आहेत, त्या मैत्रिणीचा संवाद आपल्याला पाहायचा आहे। दोन शब्द आहेत, त्यांचं म्हणजे उच्चार सेम आहे, पण त्याचं कानामात्राच्या फरकामुळे त्याचा अर्थ सुद्धा कसं फरक दिसतो ते आपण पाहणार आहोत। शाळेच्या मधल्या सुटीत नेहा आणि सायली या दोन मैत्रिणींमध्ये झालेला हा संवाद आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा नेहा बोलती, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे। हो ना ग, बरोबर आहे की नाही? स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन या शब्दाचा अर्थ काय आहे, दिवस असा आहे। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन। बघा, मग हो असाच आहे का ग, असं त्याची मैत्रीण कोण म्हणणार आहे, सायली म्हणणार आहे। मग नेहा, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईने या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब असा। म्हणजे दिन या शब्दाचा अर्थ बाईने काय सांगितलेला होता, गरीब असा। दिन म्हणजे हा स्वतंत्र दिनचा दिन, पहिली विलांटी आहे, हा दिवस होता। मग गेल्या पाठामध्ये मॅडमने सांगितलेल्या शब्दाचा अर्थ हा दुसरी विलांटी दीर्घचा, त्याचा अर्थ बाईने काय सांगितलेला होता, गरीब, गरीब असा सांगितला होता। मग सायली म्हणती, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू, कसे लिहिले आहेत ते? नेहा, आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते। सायली म्हणती, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन, म्हणजे हा शब्द दिन म्हणजे दुसरी विलांटी आहे। नेहा, अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। सायली म्हणती, बरोबर, दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन शब्दात दी दीर्घ आहे। दीर्घ म्हणजे दिन म्हणजे त्याचा अर्थ काय होईल, गरीब असा होईल। दिन शब्दात दी रस्व आहे, दिन शब्दात दी रस्व आहे। मग ह्या दिन शब्दाचा अर्थ काय होईल, दिवस असा होईल। म्हणजे नेहा बोलती, शब्दाची किती गंमत आहे ना, अक्षरात वर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकांमुळे अर्थात केवढा फरक असतो दिवस आणि गरिबीमध्ये। तसा सायली, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया। नेहा म्हणती, अगं पण कसे, आपल्याला सारखे आपल्या बाईकडे म्हणजे मॅडमकडे जावे लागेल अर्थ विचारायला शब्दाचा। मग सायली म्हणती, अगं नाही, मला माहित आहे त्याची गंमत, शब्दाचे अर्थ आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते। सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दाचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही घ्यायला हवा आहे। म्हणजे त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहोत। अशा प्रकारे शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजावून घेऊया।
मग मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादीचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दांचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दाच्या संग्रहाला शब्दसंग्रह असे म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लोसरी असे म्हणतो. शब्दसंग्रह म्हणजे ग्लोसरी, शब्द संग्रह म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, ग्लोसरी. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. शब्दकोश म्हणजे काय, शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. बघा, शब्दकोश म्हणजे काय, डिक्शनरी असे म्हणतात. म्हणजे कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दाचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते. तर आता आपण उद्दिष्टे पाहणार आहोत. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणं. दुसरं आहे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लावणे किंवा लागणं. तिसरा, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. चौथा, शब्दकोश ही संकल्पना समजणे. पाचवा, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे. सहावा, शब्दकोश हाताळता येणे. त्यानंतर काय असते शब्दकोशात, तर एक, शब्दांचा संग्रह असतो. दुसरा, शब्दाचे प्रमाण उच्चार असतो. तिसरा, उत्पत्ती असते. चौथा, समानार्थी प्रतिशब्द. पाचवा, संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ. सहावा, शब्दाचे स्पष्टीकरण करणारा वर्णन किंवा चित्र असतो. सातवा, प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. ह्या सगळ्या गोष्टी शब्दकोशात असतात. आता शब्दकोश कसा पाहावा किंवा शब्दकोश पाहण्याचा क्रम सुद्धा असतो. शब्दकोशामध्ये पहिल्यांदा एखादा शब्द ठराव असतो, त्यानंतर आकार विलेख क्रम समजून घेणं असतं, शब्दकोश बघायचं असतो, त्याचा अर्थ शोधायचं असतं, विविध अर्थछटा लक्षात घ्यायचा असतो, एका शब्दाचे विविध अर्थ समजून घ्यायचा असतो, परत एखादा शब्द ठरवायचा असतो. अशा प्रकारे शब्दकोश पाहण्याचा क्रम असतो. म्हणजे शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विलेख म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम हा महत्वाचा असतो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण पाहूयात. अणुरेणूतूनी शब्द प्रगटती, चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणुरेणूतूनी प्रगटती विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो. अणुरेणूतूनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अणुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दाचा आता आपण क्रम लावूयात. आपल्या वर्णमालेनुसार याची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहूयात. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल. यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील द चा. मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाशात प्र नंतर कुठली अक्षरे येतात, तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणता क्रम आधी लागेल.
अर्थात क चा म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान. आहे ना सोपे? अशा प्रकारे म्हणजे यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून क पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क प्लस र बरोबर क्र शोधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेला शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करू शकता. म्हणजे टिपामध्ये क्ष ज्ञ याचा क्रम आकार विले लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचं काय आहे? साधन आहे. या साधनांचे महत्त्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे. यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी इथं आपला प्रकरण 20वा शब्दकोश, त्यालाच आपण स्थूल वाचन म्हणतो, या पाठाविषयी आपण माहिती पाहिलेली आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.